नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मे पासून फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळणार, रेशन कार्डची नवीन यादी जाहीर, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड धारकांविषयी म्हणजे मे महिन्यापासून म्हणजे या लोकांनाच मोफत रेशन मिळणार, रेशन कार्डची नवीन यादी जाहीर, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मे पासून फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळणार, रेशन कार्डची नवीन यादी जाहीर। बघा, रेशन कार्ड न्यू अपडेट। ज्या नागरिकांनी त्यांचे शिधापत्रिका बनवण्यासाठी अर्ज केला आहे ते आता एप्रिलची शिधापत्रिका यादी तपासू शकतात। तुमच्याकडे आधीपासून शिधापत्रिका असली तरी तुम्ही ही यादी पाहिलीच पाहिजे। तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की सरकार आणि अन्न आणि रेशन विभागाकडून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जाते। बघा, या ठिकाणी लाभार्थ्यांची जी यादी आहे ते प्रत्येक महिन्याला अपडेट केली जाते। शिधापत्रिका यादीत सामील होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे बघा, एप्रिलच्या शिधापत्रिका यादीत अनेक लोकांची नावे जोडली गेली आहेत आणि अनेकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत। यामागे सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या लोकांना खरोखरच गरज आहे त्यांनाच मोफत किंवा परवडणाऱ्या किमतीत खाद्यपदार्थ दिले जातील। बघा, येथे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की शिधापत्रिकेच्या यादीत सामील होण्यासाठी तुम्ही भारताचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असावे। अशा प्रकारे ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा लोकांचाच शिधापत्रिकांच्या यादीत समावेश आहे। बघा, एप्रिलच्या रेशन कार्ड यादीत तुमचे नाव नसल्यास काय करावे, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे। ज्या गरीब नागरिकांचे नाव शिधापत्रिका यादीत समाविष्ट नाही परंतु पात्र आहेत, त्यामुळे यामागे काही कारण असू शकते जे तुम्हाला शोधावे लागेल। तुमच्या जवळच्या अन्न आणि रसद विभागाच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली तर बरे होईल। तुमच्याकडून सादर केलेल्या कागदपत्रामध्ये काही चूक असल्यास किंवा तुम्हाला अर्जात काही दुरुस्त्या करावयाच्या असतील तर तुम्ही ते तात्काळ करू शकता। अशा प्रकारे जर तुम्ही खरोखरच रेशन कार्ड अंतर्गत मोफत अन्नपदार्थ मिळण्यास पात्र असाल तर तुम्हाला नवीन यादीत नक्कीच समाविष्टले जाईल। एकूणच अशा पद्धतीने एप्रिलच्या रेशन कार्ड यादीत तुमचे नाव नसल्यास काय करावे, शिधापत्रिका यादीत सामील होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे आणि एकूणच मे पासून फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळणार, रेशन कार्डची नवीन यादी जाहीर, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।